विकसित, विकसनशील, प्रगतशील अशा अनेक उपमा आहेत ज्या सध्या भारत मातेसाठी वापरल्या जातात. खरंच प्रगतशील भारत ऐकताना एक प्रकारची उत्साहवर्ध ऊर्जा शरीरातून गेल्यासारखी वाटते आणि गर्वाने मान वर करावी अशी ही प्रचिती येते. याच भारत मातेमध्ये झालेला प्राचीन आणि आधुनिक भारत यांमधला बदल दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. मातीच्या घरात झोपडीत राहणारा माणूस आता वीट सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात राहू लागलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने यांची जागा आता मोठमोठ्या खासगी दवाखान्यांनी घेतलेली आहे. दगड मातीची प्राथमिक शाळा आता विटांच्या आणि सिमेंटची झालेली आहे. शेती आणि त्यावर आधारित सर्व लहान मोठ्या उद्योगांची जागा आता मोठमोठ्या कंपन्या, नर्सरी, कोल्ड स्टोरेजने घेतलेली आहे. वस्त्रांसाठी सुती आणि रेशमी कपड्यांवर अवलंबून असलेले आपण आज मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये तयार होणाऱ्या म्हणजेच ब्रँडेड असलेल्या कंपन्याकडे वळालो आहे. खरंच हे सर्व काही ऐकताना आणि त्यावरून अनुभवताना वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्या काळी माणूस कसा राहत असेल हे आपण विचारच करत नाही. ना कोणते टेलिफोनिक डिव्हाइस, ना टेलिव्हिजन किंवा इतर अनेक मेडिकल, शालेय व कन्स्ट्रक्शन सुविधा. खरंच या प्रगतशील युगात आपली जीवनशैली किती सुलभ आणि सोपी झाली आहे ना. आत्ताच्या या युगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सहज मिळणे शक्य झालेले आहे. वाड्यापाड्यात वस्तीत राहणारा माणूस आज अपार्टमेंटमध्ये राहत आहे, पण एकमेकांसाठी उभा राहणारा माणूस आज शेजारी कोण आहे हे पण सांगू शकत नाही. पण खरंच आपण प्रगतीकडे जाता जाता कधी अधोगतीकडे जात आहोत हेच आपल्याला समजत नाहीये. सध्या ना माणूस माणसात राहिलेला आहे, ना एकसंघ राहिलेला आहे. एक धर्माने नांदणारी माझी माणसं, माझा समाज आज जातीवाद, धर्मवाद यावर विखुरलेला आहे. शिक्षण, आरोग्य या सुविधांचा लाभ घेताना त्याला गरीब, श्रीमंत याच्या बंधनात तो बांधला गेलेला आहे. रोजच्या जीवनात फक्त एकदा एक दिवस माणुसकीच्या विचारांचा अनुभव बघा. गरजवंतांना स्वार्थीपणा सोडून मदत करा. कोणत्या जातीचा धर्म आहे हे न बघता गरज पडणारी व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता त्या व्यक्तीच्या सुखाचा विचार करून त्याच्या मागे उभा राहा. आपण प्रगतीच्या मागे धावताना आपली माणुसकी, एकोपा विसरलो तर नाही ना, याचा थोडासा विचार करा.